तुम्हाला जर मुलांना टिफिनमध्ये रोज-रोज काय द्यायचं हा प्रश्न पडला असेल, तर हा लच्छा पराठा एकदा तुम्ही नक्की ट्राय करू शकता. अगदी बनायला सोपा आहे आणि खूप टेस्टी आणि खूप यम्मी लागतो. माझ्या मुलाला तर हा खूप आवडतो. आता मग इथे एक पोळी लाटून घ्यायची आहे आणि त्यावर मिर्च पावडर, कसुरी मेथी, धने पावडर, पिठी साखर आणि मीठ चवीनुसार. तर आपल्या मुलांच्या आवडीनुसार तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता. त्यावर 2 चमच तेल टाकायचं आणि किंवा तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता तेलाच्या ऐवजी आणि सर्व मसाला सर्व पोळीला अगदी व्यवस्थित पसरवून घ्यायचा. त्यानंतर त्या पोळीचा असा रोल करायचा. सर्व मसाला व्यवस्थित रोल करून झाल्यानंतर त्यानंतर अशी एक फोल्ड करायची त्या रोलला आणि जसं आपण पोळी लाटतो त्याप्रमाणेच हा पराठा आपल्याला इथे लाटून घ्यायचा आहे आणि छान असं रोल करून झाला, थोडंसं कोरडं पीठ लावून आपण आता इथे पराठा लाटून घेऊ. तर अशा छान-छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या पेजला तुम्ही नक्की फॉलो करा. तुम्हाला अशा छान-छान आयडिया माझ्या पेजला नक्कीच मिळतील. तर आता आपण इथे पराठा छान खमंग असा दोन्ही साईडने तेल किंवा तूप लावून भाजून घेऊया आणि अतिशय टेस्टी बनतो. मुलांना खूप आवडेल. यासोबत तुम्हाला भाजी, सॉस काहीच द्यायची गरज नाही आहे. अगदी मजेने हे मुलं खातील. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्या पेजला फॉलो करा. थँक यू सो मच.